पक्याच्या घरच्या गाईला खोंड झालं आणि पक्याचा आनंद गगनात मावनासा झाला. अहो त्याला कारण बी तसंच होतं की कारण पक्याची लय दिवसापासूनची इच्छा होती की या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्या नावाने एकतरी बैल पळावा, एकतरी बैलगाडी पळावी. पण पैसे देऊन ह्यो नाद पुरा करावा एवढी काय त्याची चांगली परिस्थिती नव्हती. मग आज जेव्हा घरच्याच गाईला खोंड झालं त्याचा आनंद गगनात मावनासा झाला होता. कारण आता कुठं बी पैकं द्यायचं नव्हतं, त्याच्या घरच्या गायचा खोंड होता आणि त्याचीच तयारी करायची होती. मग काय सगळ्यात पहिल्यांदा पक्यानं आपल्या त्या बैलाचं नाव स्वतःच्या अध्यक्षरावरनं म्हणजे ह्याचं नाव पक्या तर त्यानं बैलाचं नाव पाखऱ्या ठेवलं आणि बैलाची तयारी चालू केली. सगळ्यात पहिल्यांदा तो रोज त्या बैलाला चालवायला न्यायला सुरुवात करायला लागला. डोंगरावर जाईल तिथं तो त्याला न्यायचा, कुठं रानावनात कामाला गेला की तिथं न्यायचा, कुठं मजुरीनं कामाला गेला तिथं बी तो पाखऱ्याला संगतीच न्यायचा. म्हणजे तो बैलाला अगदी स्वतःच्या पोटच्या पोरासारखं प्रेम द्यायला लागला होता. मग बैलाशिवाय त्याला चेनच पडत नव्हती. मग काय एक 5-6 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर त्यानं बैलाची तयारी सुरुवात केली. हळूहळू त्याला मग आपल्या छकड्याला झुपायला सुरुवात केली. गावात कुठं रेसल करणारी पोरं होती त्यांच्यासोबत जाऊन त्या बैलाची रेसल सुरू केली. हळूहळू पाखऱ्यासुद्धा रंग दाखवायला लागला आणि नक्कीच त्याच्याकडे बघितल्यानंतर पक्याला सुद्धा असं वाटायला लागलं की ह्यो बैल आपलं नाव करणार आहे म्हणजे करणार आहे. मग काय सुरुवात झाली रेसलपासून. गावातल्या तरुण पोरांनी पण त्याला चांगली साथ दिली आणि पक्या हळूहळू रांगात यायला लागला. सुरुवातीला त्याची तयारी चालू असताना तो डोंगरावर त्याला चालायला नेल्यानंतर त्याच्या खुराकात कुठं कमाई करायला करत नव्हता. एका दिवशी तर स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन स्वतःसाठी काय घरचं सामान कमी आणायचं, पण त्याची पेंड असेल त्याचा खुराक असेल त्याच्यात तो काही कधीच कमी ठेवत नव्हता. म्हणजे अगदी म्हणतो ना की स्वतःच्या पोरासारखं तो पाखऱ्यावर प्रेम करत होता. मग हळूहळू दिवस पलटत गेलं आणि साधारणतः वर्ष-दीड वर्षाचा कालावधी गेल्यानंतर पाखऱ्या पूर्णपणे तयार झाला होता की आदतचं मैदान वगैरे गाजवण्यासाठी. मग काय पहिल्याच मैदानामध्ये चांगल्या पायऱ्याबरोबर त्यानं आपल्या बैलाला झुपायचा आणि गुलाल घ्यायचा आणि त्यासाठी त्यानं तयारी सुरुवात केली. जिकडे जाईल तिकडे पायऱ्यासाठी त्यानं हातविनवणी केली, पण कुठेही चांगला पायरा मिळत नव्हता. दुय्यम पायराच मिळत होता. मग शेवटी त्यानं ठरवलं की काय झालं तरी वायदी न देता, कारण आपण जर वायदी आज दिली तर ह्या बैलगाडा क्षेत्राला वेगळं वळण लागलं, म्हणून त्यानं ठरवलं की पाखरला आपण बिना वायदीचंच पळवायचं. भले मग तो बैल थोडा नरम असला तरी चालेल. आणि मग गावातल्याच एका बैलावर त्यानं आपल्या स्वतःच्या बैलाचा पायरा केला आणि काय सांगावं, पहिल्याच मैदानामध्ये पाखऱ्यानं रंग दाखवला आणि पहिल्याच मैदानामध्ये पाखऱ्यानं त्या बैला सुटते धावून गुलाल घेतला. पक्याचा आनंद गगनात मावनासा झाला. व पहिलंच मैदान, पहिल्याच घरच्या गाईचं खोंड आणि पहिल्याच मैदानामध्ये गुलाल, काय तो आनंद होता वय पक्याच्या चेहऱ्यावरचा. आणि जेव्हा पक्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला तेव्हा पाखऱ्याला सुद्धा म्हणजे त्या मुक्या जनावराला सुद्धा वाटलं की कुठेतरी आपण मालकाला हे गुलाल नाही एक लय मोठा आनंद दिलाय. म्हणजे पाखऱ्याला सुद्धा त्या मुक्या जनावराला सुद्धा त्याची जाण होती. मग काय मग एक ते पहिल्या मैदानाचा गुलाल घेतलाला पाखऱ्यानं कधी हटूच दिला नाही. मग जाईल त्या मैदानामध्ये पाखऱ्या गुलाल घ्यायचा म्हणजे घ्यायचाच आणि हमकाच घ्यायचा. मग पैरा कुठला आहे, मैदान कुठला आहे, फाटी कुठला आहे, कधी त्याचा फरक पडला नाही. जाईल त्या मैदानामध्ये पक्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी पाखऱ्या जीवाचं रान करून पळायचा आणि गुलाल घ्यायचा. असं घडत असताना ह्या 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये पाखऱ्यानं इतकी मैदानं गाजवली आणि पाखऱ्याची भरभराट करून जी पक्याची भरभराट करून सोडली की अगदी हिंद केसरी मैदान असेल, महाराष्ट्र केसरी मैदान असेल, भारत केसरी असेल, महान भारत केसरी असेल, अशी एक ना अनेक कित्येक मैदानं पाखऱ्यानं गाजवली, नावाजली आणि प्रत्येक मैदानातला गुलाल स्वतःच्या नावावर करून घेतला. मिळणाऱ्या या प्रत्येक गुलालासोबत पक्याच्या आशा जरा वाढूच लागल्या होत्या. मग त्याला वाटायला लागलं की पाखऱ्या आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव कमावते तर त्याला थांबून द्यायचं नाही. आणि खऱ्या अर्थानं पाखऱ्यासुद्धा न थांबणाराच बैल होता. जाईल त्या मैदानामध्ये ते स्वतःचं नाव करायचा. त्यामुळं काय केलं झालं की पक्यानं पण त्याला लगातार मैदानामध्ये बाहेर काढायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं तिथं जाईल त्या मैदानामध्ये तो तेवढ्याच तावानं पळायला लागला आणि नाव कमवायला लागला. असं सगळं होत चालू असताना 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यानं चांगली मैदानं गाजवली. मग कोरेगाव असेल, पुसेगाव असेल, पेडगाव असेल, अशी एक ना अनेक मैदानं गाजवत सुटला होता हा पाखऱ्या आणि प्रत्येक मैदानामध्ये पक्याचं नाव करत होता. आणि तोच आनंद त्या पक्याच्या चेहऱ्यावरचा बघून पाखऱ्या सुखावलेला होता. जरी ते मुकं जनावर असलं तरी त्याला तो गुलाल मिळाल्यानंतरचा पक्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र नक्कीच सुखावून जात होता. फक्त या मधल्या कालावधीमध्ये कुठंतरी एका मैदानाचा, हिंद केसरी मैदानाचा गुलाल पाखऱ्याला नेहमी चुकवत होता आणि त्याची दुःख, त्याचं सल पक्याच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होतं. आणि हे पाखऱ्यालाही कुठंतरी जाणत होतं की या मैदानामध्ये अजूनपर्यंत मला गुलाल भेटला नाही आणि या मैदानातला जेव्हा गुलाल माझ्याकडनं हुकलाय तेव्हा आपल्या मालकाच्या, आपल्या पक्याच्या चेहऱ्यावर नाराजी मात्र नक्कीच असते. मग काय या 5-6 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा ह्या वर्षीसुद्धा ते मैदान पडलं. मग पाखऱ्यानं सुद्धा मनात कुठंतरी ठरवलं की काही झालं तरी या वर्षी त्या मैदानाचा गुलाल घ्यायचाच आणि आपल्या मालकाला
त्या मैदानाचा गुलाल देऊन आनंद द्यायचा. मग काय चालू झाली तयारी त्या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी. कंबर कसली, पक्यानं सुद्धा चांगल्या पद्धतीने रेसल चालू केली. पण मैदान जवळ आलेलं असतानाच अचानक पाखऱ्या आजारी पडला आणि अगदी घरीच बसला. म्हणजे असं वाटायला लागलं की आता या येणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये पाखऱ्या पळणार नाही. मग काय पक्यासुद्धा जरासा नाराज झाला आणि त्याची ही नाराजी कुठंतरी पाखऱ्याला सुद्धा जाणवत होती. कारण गेल्या काही दिवसापासून तो गोठ्यात बांधलेला होता. त्याला हे सुद्धा जाणवत होतं की आपल्या आजारपणामुळं जे मैदान हुकणार आहे, त्याचा आनंद हुकणार आहे, तो पक्याच्या म्हणजे आपल्या मालकाच्या चेहऱ्यावर कुठंतरी जाणवतोय. मग काय पाखऱ्यानं ठरवलं काही झालं तरी आपल्याला हे मैदान पळायचे. दुसऱ्या दिवसापासूनच त्यानं शिंगानं रान उकरायला सुरुवात केलं, उड्या मारायला सुरुवात केलं. पक्याला सुद्धा वाटलं की पाखऱ्याची तब्येत आता पूर्ववत झाली आहे. तो आता पुन्हा एकदा तावात यायला लागला आहे, म्हणजे नक्कीच या मैदानात तो मैदान गाजवाय सज्ज असेल. मग ठरलं त्या हिंदकेसरी मैदानामध्ये पाखऱ्याला पळवायचं. पण कुठंतरी पाखऱ्याला जाणवत होतं की आपण जरासं थकलेलो आहोत, कुठंतरी आपल्याला कणकण आहे. पण त्यानं ते मालकाला जाणू नये यासाठी त्यानं नेहमी उड्या घेत राहिला, शिंगानं माती उकरत राहिला. त्याला असं जाणवावं की आपला बैल, आपला पाखऱ्या तावात आहे. असं सगळं घडत असताना ते हिंदकेसरी मैदान जवळ आलं. पैरा फिक्स झाला आणि हिंदकेसरी मैदानाचा पहिला लॉट पडला, ज्यामध्ये पाखऱ्यासुद्धा पळणार होता. खऱ्या अर्थानं पाखऱ्याच्या जोडीदारानं साथ दिली आणि त्या मैदानातल्या गटामध्येच पाखऱ्यानं जसा का झेंडा पडला, पाखऱ्यानं जे ताल पकडला ते सोबतच्या जोडीदारासोबत त्या मैदानातला गट अगदी सुट्टा पार केला. आणि तो गट जेव्हा पास झाला त्यानंतर पक्याच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच पाखऱ्याला समाधान देऊन गेला की वाह, नक्कीच पक्यातला आज या मैदानात आपल्याला गुलाल द्यायचे. हा पहिला फेरा झाल्यानंतर त्याला जाणीव होती की अजून आपल्याला 2 फेरं पळायचे. म्हणजे पाखऱ्याला याची जाणीव होती की अजून आपल्याला 2 फेरं पळायचे. त्यासाठी आपल्याला तग धरून राहणं गरजेचं आहे. थोड्या वेळानंतरच सेमीची लॉट पडणार होती. पाखऱ्याजवळ गेला, त्याला गोंजरू लागला, त्याला मायनं जवळ घेतलं. त्याला पाखऱ्याला जाणवत होतं की मालकाला आजच्या मैदानात गुलाल किती महत्त्वाचा आहे, कारण त्याला त्याच्या डोळ्यात ते स्पष्ट जाणवत होतं. आणि पाखऱ्यानं सुद्धा ठरवलं होतं की आजच्या या मैदानाचा गुलाल घ्यायचे आणि ते बी आपल्या मालकासाठी घ्यायचं. मग काय थोड्या वेळातच सेमी पुन्हा एकदा चालू झाली. रती महारथी त्या असतानाही त्या सेमीच्या लढतीमध्ये पाखऱ्याला थोडंसं कुठंतरी डोळ्यापुढं अंधुक जाणवलं. पण जसा का निशाणी खाली पडला, पाखऱ्यानं सुद्धा पुन्हा एकदा ताव धरला आणि रान उकरत निमं रान उराकलं आणि पाखऱ्याला आता अंतिम रेषा जवळ दिसायला लागली. आणि जशी का त्यानं अंतिम रेषा पार केली, त्याला जाणवलं की आता आपला गुलाल फिक्स आहे. आणि मग काय पक्यासुद्धा आनंदात नाचायला लागला की आज आपल्या या बैलानं कित्येक दिवसापासूनचं आपलं जे स्वप्न होतं की या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल घ्यायचा, ते आज स्वप्न पूर्ण होताना दिसायला लागले. त्याला सेमीचा फेरा पळून आला. त्यानं पुन्हा एकदा पाखऱ्याला जवळ केलं, पाखऱ्याला कुरवाळलं, त्याला थोडंसं पाणी वगैरे अंगावर टाकलं. हे सगळं चालू असताना पाखऱ्या क्षण टिपत होता पक्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचे की आज मालक किती आनंदात आहे की त्याला या मैदानाचा गुलाल जो इतके वर्ष हुलकावत होता तो आता फिक्स झालेला आहे. ठरलं तर मग आज काही बी झालं ना तरी मालकाला पहिला नंबरच मिळून द्यायचा असं मनात पाखऱ्यानं ठरवलं. पण हे सगळं जाणवत असताना त्याला कुठंतरी जाणवत होतं की आपलं ऊर जरासं भरून येते, कुठंतरी उरात चमकते. पण त्याची जाणीव त्यानं जाऊन दिली नाही, कुठंही तो बसला नाही. पुन्हा एकदा फायनलचा फेरा सुटायला सज्ज झाला. फायनलला पुन्हा एकदा रती महारथी त्या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी सज्ज झाले होते. पाखऱ्याचं स्वप्न होतं की आज काही झाले तरी अंतिम रेषेजवळ असलेला आपल्या मालकाला, पक्याला या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल द्यायचाच आहे. त्यासाठी त्यानं कंबर कसलेली होती आणि त्याला जोडीदारसुद्धा तेवढा ताकदीचा लाभलाच होता. जोडीदारासोबत उभा असताना, सुट्टीच्या जागेवर उभा असताना निशाण खाली पडायला काही वेळाचाच अवधी होता. पण त्याचवेळी पाखऱ्याच्या डोळ्यापुढं थोडीशी अंधारी आल्याबरोबर त्यांना जाणवलं की कुठंतरी आपला गुलाल हुकतोय का काय, म्हणजे गुलाल मिळणार आहे. पण जो पहिला नंबर देऊन आपल्याला या मालकाला या हिंदकेसरी मैदानाचा मान द्यायचे तो कुठंतरी हुकतंय काय, त्याच्या डोळ्यापुढं थोडीशी अंधारी आलीच होती. आणि गुलाल कुठंतरी हुकतोय आणि उरात कुठंतरी अजून भरून येते असं त्याला जाणीव व्हायला लागली होती. अशातच निशाण खाली पडला आणि त्याच्या जोडीदारानं जोरदार हिसका दिल्यासोबत पाखऱ्याला जाण आले की गाड्या सुटल्यात. गाडी खऱ्या अर्थानं मागं पडली होती. निमं रान गाठलं, धुरळा उडत होता. पण पाखऱ्याची आणि त्याच्या जोडीदाराची गाडी थोडीशी मागं राहिली होती आणि याची जाणीव पाखऱ्याला झाली की आपली गाडी मागं राहिली म्हणजे जर का मागं राहिली तर नंबर हुकला आणि नंबर हुकला तर या हिंदकेसरी मैदानाचा पहिल्या क्रमांकाचा गुलाल आपण मालकाला देऊ शकत नाही. निम्म्या रानापासनं पाखऱ्यानं स्वतःच्या जोडीदाराला अजून ताव लावला, अजून जोर लावला, रान उकरायला सुरुवात केली. धुरळा वाढत गेला, त्याच्या फाटीत नुसता धुरळ होता. बाकी बैलांना मागं सारत निकाल रेषेवर पार करत पाखऱ्यानं आणि त्याची जोडीदाराने या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल स्वतःच्या नावावर केला. आणि जेव्हा का तो नावावर गुलाल झाला, गाडी फिरून आली,
पक्याचा आनंद गगनात मावनासा झाला होता. पक्याला जाणवलं होतं की ज्या मैदानासाठी आपण जीवापाड कष्ट करत होतो त्या मैदानाचा गुलाल आज शेवटी पाखरानं आपल्याला मिळवूनच दिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्याच्या डोळ्यावरचा पाणी आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून पाखऱ्याचं सुद्धा मन भारून गेलं होतं की आज आपण मालकाला आपल्या या मैदानाचा गुलाल दिला आणि तोही पहिल्या नंबरचा. गुलाल उधळू लागले, समस्त प्रेक्षक कालवा करू लागले, पाखऱ्याच्या नावानं जय जयकार उदो उदो चालू झाला. आणि हे सगळं चालू असताना छकड्या पुढं त्याच्या जोडीदारासोबत पाखऱ्या झुपलाला असताना छकड्या पुढं बेभान होऊन पक्या नाचत होता की ह्या मैदानाचा गुलाल आपल्याला पाखऱ्यांना दिलाय म्हणून. पक्याचा आनंद म्हणजे असा गगनात मावून असा चाललेला असतानाच पक्याचा तो आनंद प्रत्येक क्षणाला जो पाखऱ्या होता तो टिपत होता. आणि हे टिपत असतानाच पाखऱ्याच्या चेहऱ्यावर हळूहळू अंधार छावू लागला. अंधार पडत त्याला राहिला आणि अचानकच पाखऱ्या छकड्याला झुपलाला असतानाच धाड दिसणी खाली पडला. आणि धाड दिसणी खाली पडल्यानंतर हळूहळू त्याचे डोळे बंद होऊ लागले. आणि हे डोळे बंद होत असताना सुद्धा त्याला एवढंच दिसत होतं की आपल्या मालकाच्या, आपल्या पक्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याच्या कपड्याला लागलेला गुलाल हा हिंद केसरी गुलाल आहे आणि तो मी म्हणजे पाखऱ्यानं मिळवून दिला आहे याचं समाधान देऊन पाखऱ्यानं शेवटचे डोळे मिटले मालकाला हिंद केसरी गुलाल देऊन.